नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. MA भाग 2 अर्थशास्त्र सेमिस्टर 3 यासाठीच्या संशोधन पद्धती या पेपरचा आजचा व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुलाखत तंत्राचे गुण आणि दोष पाहणार आहोत. मेरिट आणि डिमेरिट ऑफ इंटरव्ह्यू टेक्निक. आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये मुलाखत तंत्र म्हणजे काय किंवा मुलाखत म्हणजे काय आणि मुलाखतीचे गुण दोष सांगा असा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुलाखत पद्धतीचे किंवा मुलाखत तंत्राचे गुण दोष इथे पाहणार आहोत. की यापूर्वी आपण मुलाखतीचा अर्थ पाहिला, वैशिष्ट्य पाहिले, उद्दिष्ट पाहिले, मुलाखतीचे वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या निकषाच्या आधारे वर्गीकरण किंवा प्रकार कसे पाडले जातात त्या प्रकाराचं विवेचन सविस्तर केलेलं आहे. आज आपण की मुलाखत हे इतकं प्रभावी, विशेषतः सामाजिक संशोधनामध्ये जी माहिती संशोधनासाठी अपेक्षित असते, गोळा करावी लागते, आवश्यक माहिती, ही माहिती गोळा करण्यासाठी प्रामुख्यानं मुलाखत तंत्राचा अवलंब केला जातो. म्हणजे अभ्यास विषयासंदर्भात उपयुक्त आवश्यक प्राथमिक तथ्य संकलन करण्याची महत्त्वाची पद्धती म्हणून मुलाखत पद्धतीचं महत्त्व सामाजिक संशोधनात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु मुलाखत हे एक तंत्र आहे, टेक्निक आहे, आणि या तंत्राचा वापर जितक्या प्रभावीपणे कौशल्याने केला जाईल त्यावर मुलाखतीचं यश अवलंबून असतं. मुलाखतीचं यश म्हणजे काय तर अभ्यास विषयाची जी उद्दिष्ट आहेत, एखाद्या संशोधनपर अभ्यास करत असताना संशोधकांनी जी उद्दिष्ट समोर ठेवून तो अभ्यास करत आहे ती उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीनं जी आवश्यक माहिती आहे, उपयुक्त माहिती आहे, ती संकलित करणं ती संकलित करण्यासाठी मुलाखत अतिशय प्रभावी ठरणं किंवा उपयुक्त ठरणं म्हणजे मुलाखतीचं यश. की मुलाखत ही पूर्णतः मुलाखतदाराच्या कौशल्यावर, तत्परतेवर, समयसूचकतेवर अवलंबून असतं. मुलाखत घेणारा, प्रश्नकर्ता, संशोधक ज्या कौशल्याने या तंत्राचा अवलंब करील प्रभावी कौशल्याच्या माध्यमातून, तर त्यावरच त्या मुलाखतीचं यश अवलंबून असतं. म्हणून एखाद्या चांगल्या संशोधकाकडं किंवा मुलाखतदाराकडं काही गुण असणं आवश्यक आहे. आणि ते गुण म्हणजे कुशलता, की मुलाखत अधिक चांगल्या पद्धतीने घेऊन अभ्यास विषयासंदर्भात अधिक सखोल, व्यापक, विश्वसनीय, वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यासाठी सदर संशोधकाकडं किंवा प्रश्नकर्त्याकडं किंवा मुलाखतदाराकडं काय असलं पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. उत्तरदात्याला बोलकं करण्याचं कौशल्य असलं पाहिजे. विषयाला धरून उत्तरदात्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचं कौशल्य असलं पाहिजे. उत्तरदात्यानं अभ्यास विषयासंदर्भात जास्तीत जास्त माहिती पुरवावी यासाठी त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. विषयात म्हणजे मुलाखती दरम्यान विषयाला धरून प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी संशोधकांनी तत्पर राहिलं पाहिजे. म्हणजे की एखाद्या चांगल्या अभ्यासकाकडं मुलाखतीच्या माध्यमातून माहिती गोळा करायची असेल तर त्याच्याकडं कौशल्य असलं पाहिजे, ह्या गुण असला पाहिजे. मुलाखतदाराकडं विनम्रपणा असला पाहिजे, की संशोधनकर्त्याकडं उत्तरदात्याकडून मुलाखतीच्या माध्यमातून माहिती गोळा करत असताना त्याच्याकडं विनम्रपणा असला पाहिजे, फार संयमी. कारण मुलाखती दरम्यान उत्तरदाता विषयाला सोडून माहिती पुरवत असतो किंवा आगळपगळ माहिती सांगत असतो किंवा त्यानं माहिती पुरवलेली ही विश्वसनीय वाटत नाही. त्याला विषयाच्या भोवती केंद्रित करण्यासाठी त्याला विनम्रपणे सूचित करावं लागतं वेळोवेळी.
की मुलाखती दरम्यान उत्तरदात्याला अभ्यास विषयाशी संबंधित माहिती उपलब्ध करण्यासाठी जरी तो इकडं तिकडली माहिती सांगत असला तरी विनम्रपणे त्याला ते मेन्शन म्हणजे त्याला सूचित करावं लागतं. किंवा कधीकधी मुलाखतदार विषय सोडून वेगळीच माहिती पुरवतो, त्यावेळेस विनम्रपणे विषयावर आणण्याचं काम संशोधकाचं असतं. संशोधकाच्या ठायी किंवा मुलाखतदाराच्या ठायी अतिशय नम्रपणा असला पाहिजे. कारण मुलाखतीमध्ये उत्तरदात्याचे विचार, दृष्टिकोन, त्याच्यावर झालेले मूल्यसंस्कार हे वेगळे असतात आणि ते विचारात घेऊन आपल्या विषयासंदर्भात त्याच्याकडून माहिती गोळा करायची असेल तर त्याला संशोधकाला अतिशय विनम्रपणे विनंती करून त्याच्याकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे. हा एक गुण असला पाहिजे. त्याचबरोबर नीतिधैर्य संशोधकाच्या ठायी असलं पाहिजे की बऱ्याच वेळा मुलाखतीच्या माध्यमातून माहिती मिळवणंला वेळ लागतो. कारण मुलाखतीची तयारी करण्यापासून मुलाखतदाराची वेळ म्हणजे निवेदकाची वेळ, उत्तरदात्याची वेळ, ठिकाण हे ठरवावं लागतं. बऱ्याचदा त्यावेळेत तो उत्तरदाता उपलब्ध होत नाही, पुन्हा पुन्हा संपर्क प्रस्थापित करावा लागतो, माहिती चुकीची मिळते. अशा वेळी अतिशय संयम ठेवला पाहिजे, नीतिधैर्य बाळगून ठेवलं पाहिजे, पुन्हा पुन्हा संपर्क प्रस्थापित केला पाहिजे, पुन्हा पुन्हा विषयाला धरून त्याच्याकडून माहिती गोळा केली पाहिजे. त्यासाठी चांगले आहेत. हे असे अनेक गुण असणं एका आदर्श मुलाखतदाराकडं, संशोधकाकडं असले पाहिजे. कारण मुलाखत हे तंत्र अतिशय उपयुक्त आहे. अभ्यास विषयाच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची सखोल विश्वसनीय वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यासाठी इतर ज्या पद्धती आहेत तथ्यसंकलनाच्या त्याच्यापेक्षा निश्चित मुलाखत हे तंत्र अधिक प्रभावी उपयुक्त ठरतं. परंतु मुलाखत या तंत्राचे काही गुण आहेत, तसे दोष पण आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी याचा विचार करायचा आहे की मुलाखतच्या माध्यमातून आपण ज्या वेळेस तथ्य संकलित करतो तर त्याच्या संदर्भात की सामाजिक संशोधनात अभ्यास विषयाबाबत विश्वसनीय, वस्तुनिष्ठ, व्यापक तथ्य सामग्री संकलित करण्याच्या दृष्टीने मुलाखत तंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. की सामाजिक संशोधनाचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सामाजिक संशोधनाचा विषयवस्तू अभ्यास विषय हा मानवी व्यवहार, मानवी वर्तणूक, सामाजिक घटना, सामाजिक समस्या अशा आहेत आणि अशा घटनांवर मानवाच्या स्वभावाचा, क्रिया, प्रतिक्रिया, दृष्टिकोन यांचा प्रभाव पडतो. अशा अमूर्त घटनांच्या संदर्भात माहिती गोळा करणारं मुलाखत हे अतिशय प्रभावी साधन असल्यामुळं सामाजिक संशोधनामध्ये या तंत्राच्या साहाय्यानं वस्तुनिष्ठ सखोल माहिती गोळा केली जाते. पण संशोधन कार्यासाठी प्राथमिक तथ्य सामग्री गोळा करण्याच्या दृष्टीनं मुलाखत तंत्राचे अनेक फायदे जसे आहेत तसे त्याचे काही मर्यादा आहेत, काही दोष आहेत आणि त्याचाही आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यावा लागतो. आता आपण मुलाखत तंत्राचे गुण की मुद्देसूद आपण पाहू की काय काय गुण आहेत बाबा. मुलाखत तंत्राचे गुण काय आहेत तर व्यक्तिनिष्ठता पहिला गुण. की मुलाखत तंत्राचा पहिला गुण म्हणजे व्यक्तिनिष्ठता, सब्जेक्टिव्हिटी. की संशोधक आपल्या अभ्यास विषयाशी संबंधित व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, अभ्यास क्षेत्राशी संपर्क असणारी, अभ्यास विषयासंदर्भात जाण असणाऱ्या अशा व्यक्तीशी प्रत्यक्ष समोरासमोर संबंध प्रस्थापित करतो आणि गप्पा गोष्टीच्या माध्यमातून, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपल्या विषयासंदर्भात उपयुक्त माहिती गोळा करत असतो. तेव्हा की व्यक्तिगत संबंध की यामध्ये की मुलाखतीमध्ये व्यक्तिनिष्ठ तत्वाचा स्वीकार केला जातो. ऑब्जेक्टिव्हिटी नाही, वस्तुनिष्ठता मुलाखतीमध्ये नसते. मुलाखतीच्या माध्यमातून अभ्यास विषयासंदर्भात वर्णनात्मक माहिती उत्तरदाता पुरवत असतो आणि ती माहिती पुरवत असताना त्या उत्तरदात्याच्या व्यक्तिगत मताचा, व्यक्तिगत दृष्टिकोनाचा, व्यक्तिगत विचाराचा त्याच्यावर प्रभाव पडलेला असतो. म्हणून मुलाखतीचं प्राथमिक वैशिष्ट्य व्यक्तिनिष्ठता, सब्जेक्टिव्हिटी.
की व्यक्तिसापेक्ष मुलाखतीच्या दरम्यान जी वेगळ्याच विषयाच्या संदर्भात वेगवेगळी माहिती प्राप्त होते त्याला आपण व्यक्तिसापेक्षता असं त्यालाच आपण सब्जेक्टिव्हिटी म्हणतो. म्हणजे व्यक्तिनिष्ठता हा मुलाखत पद्धतीचा पहिला गुण आहे. आणि अशा व्यक्तिनिष्ठतेमुळं अभ्यास विषयाच्या संदर्भात उत्तरदात्याकडून व्यापक स्वरूपाची माहिती मिळते, म्हणून हा गुण देखील विशेष महत्त्वाचा आहे. दुसरा की तथ्याचे व्यापक संकलन, की मुलाखतीच्या माध्यमातून अभ्यास विषयासंदर्भात उद्दिष्टाला अनुलक्षून संशोधनकर्त्याला मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात माहिती मिळवता येते. हा एक मुलाखतीचा गुण. कारण मुलाखतीच्या दरम्यान अनुसूचित जे प्रश्न त्याने प्रमाणित केलेले असतात तेच विचारले जात नाहीत, त्याला अनुलक्षून इतर अनेक प्रश्न पूरक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने देखील विचारले जातात. म्हणून अभ्यास विषयाच्या संदर्भात उत्तरदाता आपल्या वर्तमान, भूतकालीन आणि भविष्यकालीन बाबीचा अनुभव व्यक्त करत असतो वर्णनाच्या स्वरूपात. म्हणून अभ्यास विषयासंदर्भात व्यापक माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं हे तंत्र अधिक उपयोग. म्हणजे मुलाखतीद्वारे तथ्याचे व्यापक प्रमाणात संकलन करता येते. तथ्य संकलनाच्या इतर पद्धतीच्या मर्यादा विचारात घेतात, की प्रश्नावली या पद्धतीद्वारे जर प्राथमिक तथ्य संकलित करत असू तर उत्तरदाता आणि प्रश्नकर्ता किंवा संशोधक यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होत नाही. उत्तरदात्याला एखादा प्रश्न समजला नाही तर तो प्रश्न किंवा संपूर्ण प्रश्नावली भरून पाठवेल असं नाही. पण मुलाखतीच्या दरम्यान एखादा प्रश्न संशोधनकर्त्याला म्हणजे उत्तरदात्याला समजला नाही तर संशोधक त्याचं जास्तीचं स्पष्टीकरण करून त्याचं आकलन वाढवून त्या प्रश्नाचा अर्थ समजून सांगून त्या स्वरूपात माहिती गोळा करू शकतो. म्हणजे मुलाखत ही व्यापक स्वरूपात तथ्य संकलन करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. त्यानंतर पुढचा गुण सांगू, विश्वसनीयता. मुलाखतीचा हा एक गुण आहे की मुलाखती दरम्यान की मुलाखतीमुळे विश्वसनीय तथ्य संकलित करता येतात. इतर तंत्र म्हणजे तुमचं निरीक्षण असेल, अनुसूची असेल, प्रश्नावली असेल, हे प्राथमिक स्वरूपाची माहिती संकलित करणारे वेगवेगळ्या पद्धती आहेत की त्या पद्धतीची जर तुलना केली तर मुलाखतीद्वारे अधिक विश्वसनीय तथ्य संकलित होतात. तुलनात्मक दृष्ट्या विचारात घेतल्या की निरीक्षण काय आहे की त्या संबंधित अभ्यास विषय, समस्या यांच्या संदर्भातील बाह्य स्वरूपाची माहिती गोळा करतो. परंतु मुलाखत हे उत्तरदात्याच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याचं तंत्र आहे. जर संशोधक कुशल असेल आणि उत्तरदात्याशी त्याचे चांगले प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाले असतील तर संशोधक म्हणजे उत्तरदाता अतिशय विश्वसनीय माहिती अभ्यास विषयासंदर्भात पुरवत असतो. कधीकधी की मुलाखती दरम्यान एखादा प्रश्न उत्तरदात्याला समजला नाही तर त्याचं जास्तीचं स्पष्टीकरण संशोधक किंवा मुलाखत घेणारा देत असतो आणि त्यामुळं त्या विषयाच्या संदर्भात वस्तुनिष्ठ विश्वसनीय माहिती गोळा होते. म्हणून की हा एक गुण की काही माहिती जर की कधीकधी उत्तरदाता देखील प्रश्नाला अनुलक्षून माहिती पुरवत नाही, संदिग्ध स्वरूपाची माहिती पुरवतो. त्या मुलाखती दरम्यान तो संशोधक त्या उत्तरदात्याला योग्य माहिती पुरवण्यासाठी, विश्वसनीय माहिती पुरवण्यासाठी प्रेरित करत असतो आणि त्यामुळं विश्वसनीयता हा एक मुलाखतीचा गुण आहे. त्यानंतर अमूर्त घटनांचे अध्ययन की हा एक महत्त्वाचा गुण आहे की प्रश्नावली, अनुसूची, निरीक्षण यांच्या तुलनेत मुलाखतीच्या माध्यमातून अमूर्त घटना, व्यवहार यांच्या संदर्भात तथ्य संकलित करता येतात. आणि कारण मुलाखती दरम्यान अवलोकनाची संधी मिळते. एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत असताना संशोधक फक्त त्यानं माहिती पुरवली तेच घेत नाही, परंतु उत्तरदात्याच्या ध्येय बोलीवरून त्या विषयाबद्दलचा
क्रिया प्रतिक्रिया, त्याचा दृष्टिकोन, त्याच्या सभोवताली घडून येणारे व्यवहार याचं निरीक्षण करून त्याचं मापन करत असतो. आणि त्यामुळं ही बाब की सामाजिक समस्या, सामाजिक घटना, अनेक अमूर्त घटनांचा प्रभाव होतो. मानवी वर्तणूक असेल, सामाजिक घटना असतील, सामाजिक समस्या असेल, अशा सर्व बाबीवर अनेक अमूर्त घटना असतात, व्यवहार असतात, त्याचा प्रभाव पडत असतो. अशा अमूर्त घटनांमध्ये व्यक्तीचा स्वभाव, भावना, विचार, मतप्रवाह, दृष्टिकोन, नैतिक आणि भौतिक मूल्य इत्यादींचा समावेश होतो. की अमूर्त घटना म्हणजे काय, अमूर्त बाबी म्हणजे काय, तर उत्तरदात्याच्या स्वभाव, भावना, विचार, मतप्रवाह, दृष्टिकोन किंवा त्याच्यावर झालेले भौतिक आणि मौलिक नैतिक मूल्य, संस्कार याचा प्रभाव त्यावर पडत असतो. अशा विविध घटनांचा समावेश अमूर्त घटनात होतो. त्यामुळे त्याचे अध्ययन करणे मुलाखतीद्वारे शक्य होते. अशा सर्व बाबीचं अध्ययन करणं मुलाखतीद्वारे शक्य होतं, कारण मुलाखतीमध्ये मुलाखतदार हा उत्तरदात्याच्या अंतर्मनात प्रवेश करतो. म्हणून मुलाखत तंत्राची व्याख्या करताना मुलाखत असे तंत्र आहे की प्रश्नकर्ता उत्तरदात्याच्या अंतर्मनात डोकावून पाहतो. की मुलाखतीच्या माध्यमातून प्रश्नकर्ता जो माहिती पुरवतो त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून व्यक्तीच्या भावना, भावभावना, मते, विचार, अपेक्षा अशा सर्व अमूर्त अदृश्य बाबीची नोंद संशोधकाला मुलाखती दरम्यान घेता येते. म्हणून अमूर्त घटनांचे अध्ययन किंवा अमूर्त घटनांची नोंद हे देखील मुलाखतीचं प्रमुख वैशिष्ट्य किंवा गुण मानला जातो. त्यानंतर पुढचा गुण सांगायचा झाला तर मानसशास्त्रीय आणि गतिशील अध्ययन घटकांचं अध्ययन. की मुलाखतीच्या माध्यमातून मानसशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटना असतील आणि गतिमान ज्या घटना असतील त्यांचं देखील अध्ययन करणं संशोधकाला शक्य होतं. म्हणजे मुलाखतीचे संचलन करताना उत्तरदात्याच्या भावना, विचार, विकार, राग, लोभ, मनोवृत्ती, प्रेरणा इत्यादींचा अभ्यास देहबोलीवरून संशोधक करत असतो. की नुसतं मुलाखत म्हणजे माहिती पुरवतो आणि त्याची नोंद ठेवतो हाच बाब नाही, तर मुलाखतीच्या दरम्यान त्या उत्तरदात्याभोवती ज्या बाबी घडतात त्याचीही नोंद संशोधक करत असतो. उत्तरदात्याच्या देहबोलीवरून किंवा त्यानं जे माहिती पुरवलेली आहे त्या माहितीवरून त्या उत्तरदात्याच्या भावभावना, विचार, विकार, राग, लोभ, मनोवृत्ती, प्रेरणा अशा अनेक अमूर्त बाबींचं देखील अवलोकन करत असतो. या सर्व बाबी मनोवैज्ञानिक आहेत, मानसशास्त्रीय आहेत. म्हणून मुलाखतीच्या माध्यमातून मानसशास्त्रीय घटनांचा देखील अभ्यास करणं शक्य होतं. त्यानंतर की मुलाखतीद्वारे गतिमान घटकांचा किंवा गतकालीन घटनांचा, भूतकालीन घटनांचा अध्ययन केलं जातं. की मुलाखतीचं हे एक वैशिष्ट्य की मुलाखतीद्वारे की भूतकाळात घडलेल्या घटना, वर्तमान काळातील घटना आणि त्याचे होणारे परिणाम याचा संबंध आढावा मुलाखतीच्या माध्यमातून घेता येतो. वर्तमानकालीन घटनावर त्या घटनांचा काय परिणाम झाला, की वर्तमान काळात ज्या ज्या घटना व्यवहार घडून आलेले आहेत त्याची कारणं भूतकाळात असतात आणि त्या भूतकाळीन कारणांची मीमांसा करून त्या तशा स्वरूपाची माहिती करून संशोधनासंदर्भात चांगली निष्कर्ष, विश्वसनीय अनुमान काढण्याच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. लवचिक तंत्र मुलाखत तंत्राचं हे प्रमुख गुण आहे की इतर प्राथमिक तथ्यसंकलनाच्या इतर ज्या पद्धती आहेत त्यामध्ये मुलाखत असेल, निरीक्षण असेल, अणुसूची असेल यांच्या तुलनेत मुलाखत तंत्र हे अतिशय लवचिक आहे. की मुलाखतीमध्ये प्रमाणित, अनुसूचित, निर्धारित केलेले प्रश्नच विचारले जात नाहीत, तर परिस्थिती दरम्यान पूरक माहिती मिळवण्यासाठी, अधिकची माहिती मिळवण्यासाठी या प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तरदाता मुलाखतीच्या दरम्यान पूरक प्रश्न तयार करून विचारत असतो. त्या पूरक प्रश्नामुळं संशोधन विषयासंदर्भात अधिक पूरक माहिती प्राप्त होते, व्यापक माहिती होते. किंवा मुलाखती दरम्यान एखाद्या प्रश्न
उत्तरदात्याच्या दृष्टीनं जिकिरीचा म्हणजे अवघड वाटत असेल किंवा त्याचं इंटेन्शन त्याला तो प्रश्न आवडला नसेल किंवा त्याचा दृष्टिकोन विचारात घेता तो प्रश्न त्याला विचारणं संयुक्तिक नाही, त्यावेळेस संशोधक किंवा प्रश्नकर्ता इतर प्रश्न विचारतो, म्हणजे तो प्रश्न वगळून दुसरा विचारतो. आणि अशामुळं की हे तंत्र इतकं लवचिक आहे की प्रश्न कोणते विचारावेत, पूरक प्रश्न कसे तयार करावेत, उत्तरदात्याच्या विचार, मन, भावना यांचा विचार करावा लागतो आणि त्याला तो प्रश्न विचारावा लागतो. की मुलाखती दरम्यान तुम्ही जर सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असू आणि आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातील की अंधश्रद्धेचा समाज व्यवस्थेवर होणारा परिणाम असा जर संशोधनाचा विषय असेल आणि संशोधक एखाद्या कर्मठ सनातनीय म्हणजे परंपरेला, धर्म, संस्कृतीला धरून जगणारा व्यक्ती असेल आणि त्याला जर तुम्ही म्हणाला डायरेक्ट की तुम्ही देवाचं अस्तित्व मानतात की नाही किंवा काही असे ते असंयुक्तिक प्रश्न विचारले तर तो मुलाखतदाराला मारण्याच्या प्रवृत्तीत येईल. अशा वेळी त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी काही पूरक प्रश्न विचारावे लागतात, काही प्रश्न वगळावे लागतात. म्हणजे मुलाखत तंत्र हे अतिशय लवचिक आहे. त्यानंतर पूरक माहिती प्राप्त करता येते की मुलाखत तंत्राच्या साहाय्यानं अभ्यास विषयासंदर्भात अनुसूचीतील प्रश्न विचारले जातात, परंतु अधिकची माहिती मिळवण्यासाठी जे पूरक प्रश्न असतात ते देखील विचारून अभ्यास विषयासंदर्भात अतिशय महत्त्वाची पूरक माहिती मिळवली जाते. ही पूरक माहिती संशोधकाला निष्कर्ष मांडण्यासाठी उपयुक्त ठरते की पूरक माहितीच्या आधारे तथ्याचं निर्वचन, डेटा इंटरप्रिटेशन करून त्याच्या आधारे संशोधक वस्तुनिष्ठ उपयुक्त निष्कर्ष मांडू शकतो आणि त्यामुळं त्याच्या संशोधनाची व्यावहारिक उपयोगिता वाढते, त्याचं संशोधन महत्त्व वाढतं. त्यानंतर उत्तरदात्याची निवड करता येते की तुम्ही जर निरीक्षणाचा वापर केला, प्रश्नावलीचा वापर केला तर त्या प्रश्नावलीमध्ये किंवा प्रश्नावली पद्धतीनं ज्याच्याकडे प्रश्नावली पाठवली त्यानं भरून नाही दिली तर त्याला काही संशोधकाला त्याच्यावर सक्ती करता येत नाही. पण मुलाखत तंत्रामध्ये काय की एखाद्या विषयाशी म्हणजे अभ्यास क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीनं अभ्यास विषयासंदर्भात माहिती पुरवण्यास नकार दिला तर ते संशोधक त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीला माहिती विचारतो. म्हणजे संशोधकाला कुणाकडून माहिती मिळवायची, कोणता उत्तरदाता निवडायचा आहे याचं स्वातंत्र्य मुलाखत तंत्रामध्ये असतं. म्हणून ही एक महत्त्वाची बाब. त्यानंतर पुढचं भरपूर प्रतिसाद मिळतो. अलीकडं माहिती आणि तंत्रज्ञानाचा विचार केला आणि कुणी जर टी व्ही चॅनलचे सामाजिक घटना, सामाजिक इश्यू यांच्या संदर्भात माहिती गोळा करत असतील किंवा लोकांचा अभिप्राय जाणून घेत असतील तर स्वतःहून लोक काय करतात, प्रतिसाद देतात आणि स्वतःहून कॅमेऱ्यापुढे येऊन माहिती देतात. किंवा काही वेळा मुलाखती दरम्यान अभ्यास म्हणजे उत्तरदाता अभ्यासू असेल आणि तो सहकार्याच्या भावनेचा असेल तर तो त्या विषयाला संशोधकानं विचारलेले प्रश्न त्याला अनुलक्षून उत्तर देतो आणि त्याच दरम्यान तो अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर उत्स्फूर्त उत्तरे मिळतात. ते हे एक गुण की मुलाखती दरम्यान उत्तरदाता अभ्यास विषयाच्या संदर्भात संशोधक आणि ते परस्पर एकत्र फेस टू फेस येत असतात आणि मग जर संशोधकानं उत्तरदात्याला बोलकं केलं ते कौशल्याचा भाग आहे. म्हणून संशोधकाच्या अंगी मुलाखत घेत असताना कौशल्य असलं पाहिजे आणि मग असं कौशल्य असेल तर संशोधक त्या उत्तरदात्याला बोलकं करतो आणि उत्स्फूर्तपणे आपल्या अभ्यास विषयासंदर्भात पूरक वस्तुनिष्ठ माहिती संकलित करत असतो. हे झाले मुलाखत तंत्राचे गुण. आता मुलाखत तंत्राचे दोष की मुलाखत तंत्र प्राथमिक तथ्य संकलन करण्याच्या दृष्टीनं फार उपयुक्त महत्त्वाचं जरी असलं तरी नाण्याच्या काही दोन बाजू असतात. काही फायदे असतात तसे गुण दोषही असतात. आणि मुलाखत तंत्राचे दोष जर आपण विचारात घेतले तर ते दोष की वेळ, श्रम, पैसा याचा अपव्यय होतो. कारण मुलाखत ही प्रक्रिया प्रदीर्घकालीन आहे की संशोधकाला उत्तरदात्याची वेळ घ्यावी लागते,
मुलाखतीचं ठिकाण ठरवावं लागतं. त्याचबरोबर वेळोवेळी उत्तरदात्याशी संपर्क प्रस्थापित करावा लागतो. ठरलेल्या वेळेत उत्तरदाता आला नाही तर पुन्हा त्याची वेळ घ्यावी लागते. अशा प्रक्रियेमध्ये त्याचा श्रम, वेळ, पैसा. दुसरा मुलाखतीचा सगळ्यात मोठा दोष तर मुलाखत घेणारा प्रशिक्षित असला पाहिजे. कारण मुलाखत हे एक तंत्र आहे आणि त्या तंत्राचा अवलंब किती कुशलतेने, तत्परतेने केला जातो यावरच मुलाखत तंत्राचं यश अवलंबून आहे. त्यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून माहिती संकलित करताना मुलाखत घेणारा हा प्रशिक्षित असला पाहिजे. हा एक त्यातला दोष म्हण. व्यक्तिगत पूर्वग्रहाचा प्रभाव की मुलाखत घेत असताना संशोधकाचा तोही माणूस आहे, उत्तरदाताही माणूस आहे. माहिती पुरवत असताना आणि प्रश्न विचारत असताना त्या प्रत्येकाच्या प्रश्नकर्त्याच्या विचार, भावना, मूल्यसंस्कार, पूर्वग्रह, दूषितता, पक्षपातीपणा याचा प्रभाव पडतो. तसंच उत्तरदात्याचा देखील प्रभाव तसा पडतो. त्यानंतर पद्धतबद्ध स्वरूपाच्या टीका की मुलाखत तंत्र कितीही उपयुक्त असलं आणि कितीही चांगले गुण मुलाखतदाराकडे असेल तरी या प्रदीर्घ प्रक्रियेमध्ये मुलाखतीसाठी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता होत नाही. पद्धतशीरपणे मुलाखत घेत असताना चुका होतात, हे एक दोष आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे स्मरणशक्तीवर अवलंबून. मुलाखत तंत्र हे स्मरणशक्तीवर अवलंबून असतं. कारण मुलाखती दरम्यान अनुसूचीतील प्रश्नांची उत्तरं विचारत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तरदात्यानं जशाला तसं सांगितलेली माहिती संशोधक नोंदवू शकत नाही. तो फक्त महत्त्वाच्या बाबीची नोंद आपल्या मुलाखतीच्या दरम्यान करतो. तसं जर करायचा प्रयत्न केला तर मुलाखतीमध्ये व्यत्यय खंड पडतो आणि त्यामुळं अनेक अडचणी होतात. आणि नंतर ती माहिती जे मुलाखती दरम्यान नोंद केलेले मुद्दे आहेत त्याची माहिती तो आपल्या स्मरणशक्तीच्या आधारे विस्तारित लिहून आपल्या संशोधन कार्यासाठी वापरत असतो. परंतु बऱ्याच वेळा नंतर ती माहिती मुलाखतीमध्ये उत्तरदात्यानं जी माहिती पुरवली ती माहिती आठवणीत राहत नाही आणि हा एक सर्वात महत्त्वाचा दोष. आणि उत्तरदात्यावर विश्वास ठेवावा लागतो की उत्तरदात्यानं जी माहिती पुरवली मुलाखती दरम्यान ती वर्णनात्मक स्वरूपाची असते आणि त्या माहितीवर संशोधकाला विश्वास ठेवून ती माहिती आपल्या संशोधन कार्यासाठी वापरावी लागते. त्या माहितीवर उत्तरदात्याच्या दृष्टिकोनाचा, मतप्रवाहाचा प्रभाव पडतो आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा चुकीची माहिती मिळते आणि अशा चुकीच्या माहितीच्या आधारे संशोधन कार्य करून निष्कर्ष काढले तर तेही चुकीचे ठरतात आणि मुलाखतीसाठी आवश्यक ज्या अटी असतात त्याची अपूर्तता की मुलाखत चांगल्या पद्धतीनं यशस्वी मुलाखत घेण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत त्या बाबी कितीही प्रयत्न केला, कितीही चांगली मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही बाबीमध्ये उणीव राहते आणि त्यामुळं या पद्धतीचे. पण सामाजिक संशोधनाच्या दृष्टीनं प्राथमिक तथ्य संकलन जरी मुलाखतीचे गुण आणि दोष पाहिले आणि या दोषांचा विचार केला तरी सामाजिक संशोधनात प्राथमिक स्वरूपाचे तथ्यसामग्री गोळा करत असताना मुलाखती एवढं प्रभावी तंत्र दुसरं नाही. म्हणून प्रामुख्यानं सामाजिक संशोधनामध्ये प्राथमिक तथ्य संकलनासाठी मुलाखत पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो आणि दिवसेंदिवस त्याचं महत्त्व देखील वाढत आहे. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.